चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाची धडक, सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर 4 विकेट्सने मात, विराट कोहलीची निर्णायक खेळी. संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा, मुंडेंना कार्यमुक्त केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. रात्रीच राजीनाम्याचा निर्णय झाल्याच्या एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब. राजीनामा द्या, नाहीतर राज्यपालांना पत्र लिहून हकालपट्टी करावी लागेल. राजीनाम्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या मुंडेंना फडणवीसांनी तंबी दिल्याची सूत्रांची माहिती. मुंडेंचा राजीनामा नैतिकतेच्या मुद्द्यावरून, राष्ट्रवादी काँग्रेसची माहिती. तर वैद्यकीय कारणावरून राजीनामा, स्वतः धनंजय मुंडेंचा ट्विटद्वारे दावा. नैतिकतेवरून विरोधकांचा हल्लाबोल. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं नेमकं कारण काय, तसंच 2 महिन्यांनी अधिवेशनाच्या काळातच या गोष्टी बाहेर कशा आल्या, उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाची शपथच व्हायला नको होती. राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, राजीनामा आधीच झाला असता तर पुढच्या गोष्टी टळल्या असत्या, पंकजा मुंडेंचं मत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करा, आदित्य ठाकरे, रोहित पवारांची मागणी. खंडणीची बैठक सातपुडा बंगल्यावर झाली होती, सुरेश धस यांचा आरोप. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधवांच्या नावावर शिक्कामोर्तब. ठाकरेंकडून विधानसभा अध्यक्षांकडे पत्र, राष्ट्रवादीकडून 2.5 वर्षाच्या फॉर्म्युल्याची मागणी. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं वक्तव्य अबू आझमींना भोवण्याची शक्यता, निलंबनाच्या कारवाईची मागणी. वादंगानंतर अबू आझमींकडून वक्तव्य मागे घेत असल्याची घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.